नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. मला 10वा एपिसोड टाकायला खूप वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व. काही टेक्निकल रिझनमुळे माझं चॅनल फ्रीज झालं होतं. त्यामुळे ते अनफ्रीज करण्यासाठी मला खूप काही खटपटी कराव्या लागल्या, मेल करावी लागली. त्याबद्दल दिलगिरी. माझी ही गोष्ट तुम्हाला आवडत असल्यास प्लीज माझी नम्र विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा. ते परत अनफ्रीज होऊ नये, सस्टेन राहावं म्हणून तुमच्या लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटची मला खूप खूप गरज आहे. तुम्हाला जे काही फीडबॅक असतील ते प्लीज कमेंटमध्ये मला लिहून देत जा. धन्यवाद. ऐकत रहा विहिरीवरची वरात भाग 10. सगळं काही परत मार्गी लागत असतानाच निसर्गाने आपली चुणूक दाखवली. नेहमी वेळेवर येणारी पाळी चुकली. वीणाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केल्यावर प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. वीणाच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या. तिने ही बातमी रायाबरोबर जयाबाईंनाही फोन करून सांगितली. तिला खात्री होती की दोघंही धावतच वीरपूर गाठतील. शेवटी कोंड्यांच्या घराण्याचा अंश तिच्या पोटात वाढत होता. तिची घोर निराशा झाली. राया आला खरा, पण त्याला बाप होण्याचा जराही आनंद झाला नव्हता. पैसे फेकून मूल मारायला सांगून तो निघून गेला. जयाबाईंनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. वीणाला त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. राया मोनाच्या प्रेमात आंधळा झाला होता, पण जयाबाई नातवंडांच्या ओढीने त्या कशा काय मला भेटायला आल्या नाहीत. वीणा ॲबॉर्शनसाठी तयार नव्हती. तिला मातृत्व हवं होतं. त्या छोट्या जीवाला चिरडून टाकायचं? छे, किती क्रूरपणा होईल. रायाचे वारंवार फोन येत होते. शेवटी तिच्या वडिलांनी तिला समजावलं. बाळ आजोबा होणार या कल्पनेने मी खूप खुश आहे, पण दुसऱ्या क्षणी सत्य परिस्थिती आठवते. जावई बापू या बाळाचा स्वीकार करणार नाहीत. तू एकटी हे बाळ कशी वाढवणार? मी हार्ट पेशंट, आज आहे तर उद्या नाही. तुझा दादा ढुंकूनही बघत नाही. तुझ्या पुढे अख्खं आयुष्य आहे. तुझं वय आत्ताशी फक्त 22 वर्ष आहे. घटस्फोटानंतर आपण तुझा पुनर्विवाह करू. मुलासकट तुझं लग्न जमवणं कठीण होईल. मला सुखाने मरू देत बाळा. तू हे बाळ जगात आणलंस तर तुझ्याबरोबर त्याची खूप फरफट होईल. पुढे तेच तुला जाब विचारेल. वीणाला बाबांचं बोलणं पटत असलं तरी मन मानत नव्हतं. शेवटी तिने काळजावर दगड ठेवला. जड अंतःकरणाने ॲबॉर्शन करून घेतलं. रायाला मेडिकल रिपोर्ट पाठवले. त्यानंतर कोर्टात 2 तारखांना वीणाने हजेरी लावली. ती एकटीच येत होती. वीरपूर ते मुंबई हा प्रवास तिच्या बाबांना झेपणारा नव्हता. रायाबरोबर मोना हातात हात घालून हजर असायची. वीणाच्या प्रेग्नन्सीमुळे लग्न तर काही रद्द होऊ शकलं नाही. रीतसर घटस्फोटाची प्रक्रिया कोर्टाने सुरू केली. मोनाला जेव्हा ही बाब कळली तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने रायाला जाब विचारला. धूर्त रायाने उत्तर तयारच ठेवलं होतं. ते मूल अधिरथचं आहे असं सांगून त्याने मोनाची बोळवण केली. एवढंच नाही तर अधिरथला हे सर्व सांगून अधिरथचा कबुली जबाब मोनाला ऐकवला. अधिरथचं वीणावर जीवापाड प्रेम आहे ही गोष्ट रायाला ठाऊक असल्याने त्याने अधिरथला ट्रॅप केलं. हे बघ अधिरथ, जर मोनाला कळलं की वीणा माझ्यामुळे गरोदर राहिली तर ती मला सोडून जाईल. ती सोडून गेली तर मी वीणाला घटस्फोट देणार नाही आणि आमचा संसार सुरू झाला तर तुझं काय? तुला तुझी वीणा कधीच मिळणार नाही. तुला वीणा हवी असेल तर तिच्या मुलाचा बाप तू आहेस हे मोनाला सांग.
त्याप्रमाणे अधिरथने मोनाला कबुली जबाब दिला. मोना खुश झाली. घटस्फोटाची प्रक्रिया 8-10 महिने चालणार या कल्पनेने ती अस्वस्थ झाली होती. रायाने तिची समजूत काढली. मोना, हनी कोर्ट प्रक्रियेत आपण ढवळाढवळ नको करायला. मूल माझं नाही असं म्हटलं तर कोर्ट DNA रिपोर्ट मागेल. तेथे सत्य बाहेर येईल. मी माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. वीणा अधिरथपासून प्रेग्नंट आहे हे कळलं तर माझीच नाचक्की होईल. मीडिया, न्यूजपेपर्समधून माझ्या घटस्फोटाचा गाजावाजा होईल. त्यापेक्षा आळीमिळी गुपचिळी कुठलाही बोभाटा न होऊ देता हा घटस्फोट होऊन जाऊ दे. मग आपण धूमधडाक्यात आपल्या लग्नाचा वार उडवून देऊ. रायाचं म्हणणं मोनाला पटलं. अधिरथला हे सर्व नवीन होतं. तो ताबडतोब वीरपूरला वीणाकडे गेला. एवढं सगळं घडलं? तू एकटीनं सोसलंस वीणा? मला का नाही काही कळवलंस? मी तुला ॲबॉर्शन करू दिलं नसतं. मी तुला तुझ्या बाळासकट स्वीकारलं असतं. मला खूप उशिरा कळलं सगळं. अधिरथने मोनाला दिलेला कबूल जबाब सांगितला. वीणाला खूप वाईट वाटलं. तुमचा काहीही संबंध नसताना एवढा मोठा कलंक तुम्ही स्वतःवर घेतलात. का? कशासाठी? कारण तुला माहीत आहे वीणा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. सोडून दे या सर्व गोष्टी. झालं गेलं गंगेला मिळालं. तू एका नव्या आयुष्याला सुरुवात कर. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. खूप मोठ्या मनाचे आहात अधिरथ. माझ्या मनाच्या जखमा भरून येऊ देत. मला विचार करायला थोडा वेळ द्या. या लग्न प्रकरणाने माझे हात खूप पोळले गेलेत. लग्नाच्या नुसत्या नावानेही माझे थरकाप होतोय. ठीक आहे, तसंही तुमचा घटस्फोट पूर्ण झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तोपर्यंत माझा मित्र म्हणून स्वीकार कर. अधिरथने वीणापुढे आपला हात धरला. वीणाने त्याच्या हातात स्वतःचा हात दिला. खूप छान मित्र मिळाला मला. मी खरंच भाग्यवान आहे अधिरथ. प्रकरण 6 समाप्त. कोर्टात आज महत्त्वाची तारीख होती. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यावर पहिल्या 2 तारखा समुपदेशकाकडे गेल्या. त्यानंतर 6 महिने सेपरेशनसाठी दिले. 6 महिन्यानंतर आजची तारीख होती. वीणाने पोडगी मागितली नव्हती, पण आजच्या तारखेला ती मागू शकणार होती. तिला त्याच्या अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टीची माहिती होती. तिने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले तर रायाला खूप टेन्शन आलं. राया, डोंट वरी, आय एम विथ यू. आपण वकिलाच्या सल्ल्याने तुझ्या नावचे शेअर्स, बँक बॅलन्स माझ्या आणि तुझ्या आईच्या नावावर ट्रान्सफर केलेत. सगळ्या प्रॉपर्टीज तर तुझ्या आईच्याच नावावर आहेत. राहता राहिला प्रश्न दागिन्यांचा, तर ते तुझ्या आईने वीणाला पूजेच्या दिवशी घालायला दिले. लग्नात दिले असतेस तर स्त्रीधन म्हणून वीणा क्लेम करू शकली असती. पण आता तिचा त्यावर काहीही हक्क नाही. तुझ्या आईने तिला तिचे 50 कोटीचे दागिने दिले याचा पुरावा तिने द्यायला हवा. तिच्याकडे निश्चितप्रमाणे काही प्रूफ नाही. एनिवेज, फार काळजी करू नकोस. तिने पोडगी मागितली तरी तू नकार दे. तू नोकरी कुठे करतोस राया? तू सध्या बेकार आहेस. त्यामुळे पोडगीचा दावासुद्धा निकालात निघेल. युअर ब्रेन इज रिअली डेड माय डिअर. ती बऱ्या बोलाने तयार झाली नाही तर तिला वेडी ठरवणारा व्हिडिओ आहेच माझ्याकडे. रायाने मोनाला कौतुकाने कुरवाळली. सकाळी 11 वाजता राया आणि मोना कोर्टात पोचले. गेल्या गेल्या रायाने सर्वत्र नजर फिरवली. त्याची नजर वीणाला शोधत होती. आली आहे की नाही कुणास ठाऊक बाया. आली नसेल तर आजची तारीख वाया जाईल. शिट. एवढ्यात त्याला जोरदार खोकण्याचा आवाज आला. आवाज ओळखीचा वाटल्याने त्याने त्या दिशेने पाहिलं. ती वीणा होती. रायाने तिच्याकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला.
त्याचा तिच्या नजरेवर विश्वास बसेना. 6 महिन्यात केवढा फरक झालाय वीणामध्ये. वीणाची तब्येत खूप खराब दिसत होती. गालफडं बसली होती, त्यामुळे नाक जरा जास्तच लांब वाटत होतं. डोळे खोल गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. सारखं खोकून ती खूप थकल्यासारखी वाटत होती. तिने खूपच ढगळ पंजाबी ड्रेस घातला होता. नव्हे, जुना फिट बसणारा ड्रेस खूपच सैल होत होता, कारण ती खूपच बारीक झाली होती. खोकताना ती प्रत्येक वेळेस तोंडावर रुमाल धरत होती. रायाचं लक्ष तिच्या मनगटाकडे गेलं. एखाद्या लहान मुलासारखी तिची मनगट भासत होती. तिचा हात तिच्या हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. तिच्या शरीरावर मूठभरही मांस शिल्लक नव्हतं. मिस्टर अँड मिसेस कोंडे, शिपायाने नाव पुकारताच राया उठून उभा राहिला. वीणाही उठली. संथ पावलं टाकत ती कोर्टात शिरली. तिने वळूनही रायाकडे पाहिलं नाही. लेट्स गो इनसाइड राया. रायाच्या वकिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राया आणि वकील आत शिरले. कोर्टाची कारवाई सुरू झाली. न्यायाधीशांनी वीणा व रायाकडे नजर टाकली. दोघंही मध्ये अंतर ठेवून बाकड्यावर बसले होते. वकील साहेबांनी पेपर्स न्यायाधीशांसमोर ठेवले. वीणाला पुन्हा एकदा ढास लागली. यावेळी लागलेली ढास थांबता थांबेना. वीणा पर्समध्ये पाण्याची बाटली चाचपडू लागली. तिला बाटली सापडली, पण त्यातील पाणी संपलं होतं. रायाने स्वतःची बिस्लरी बॉटल तिच्यापुढे धरली, पण तिने त्याच्याकडे न पाहता हातानेच बाटली नको म्हणून दूर सारली. न्यायाधीशांनी बाहेर बसलेल्या पिऊनला पाणी आणायला लावलं. त्याने पळत जाऊन पाण्याचा ग्लास आणला. वीणा त्या ग्लासातलं पाणी प्यायली. तिचं वागणं रायाला जरा वेगळंच वाटलं. नेहमी त्याच्याकडे चोरून पाहणारी वीणा आज फार वेगळीच भासत होती. या आधीच्या 2 तारखांना ती अशी वागली नव्हती. ती जेव्हा तेव्हा त्याच्याकडे पाहायची, तेव्हा तेव्हा ती त्याच्याचकडे पाहत राहायची. त्याला पाहून तिचे डोळे पाणावायचे. नजरेतून ती त्याला मला सोडू नकोस, घटस्फोट मागे घे, मला तू हवा आहेस असं विनवत असायची जणू. पण आजची वीणा बदलली होती, शरीराने आणि मनाने सुद्धा. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर कसलाही अस्वस्थपणा नजरेत घालमेल नव्हती. ती स्थितप्रज्ञ होती. तिने त्याचं पाणीसुद्धा नाकारलं होतं. ग्लासभर पाणी प्यायल्यावर वीणाची उबळ थांबली. मिसेस वीणा कोंडे आणि मिस्टर राया कोंडे, तुमच्यात तडजोड न होऊ शकल्याने तुमची केस इथे आली आहे. तुम्हाला दोघांनाही काही सांगायचं आहे का? न्यायाधीशांच्या प्रश्नावर दोघांनीही नाही अशी मान हलवली. मिसेस वीणा कोंडे, तुम्ही पोडगी मागितलेली नाही. तुम्ही काय करता? मिलॉर्ड, मी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तेवढ्या पगारात माझं आणि माझ्या वडिलांचं भागतं, म्हणून मला पोडगी नको. वीणाच्या बाणेदार उत्तराने न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. रायासारख्या अब्जाधीश माणसाकडून वीणा वाटेल तेवढी पोडगी मागू शकली असती. तिला पैशांची गरजही होती, पण तिने तसं केलं नाही. ती काही दिवस नोकरी सोडून घरी भरूच शकत होती. पोडगी मिळाल्यावर नोकरीची तिला गरजसुद्धा नव्हती. ठीक आहे, पोडगी नको असली तरी तुमच्या अजून काही मागण्या आहेत का? ह्याला हा न्यायाधीश कशाला खाजवून खरूच काढतोय? राया वैतागून वकील साहेबांच्या कानात पुटपुटला. या वीणाने 50 कोटींचे दागिने मागितले तर काय करायचं? 150 आणि पोडगी नाकारेल आणि स्त्रीधन म्हणून दागिने मागेल. माझी कसलीही मागणी नाही, वीणा शांतपणे उद्गारली. रायाचा जीव भांड्यात पडला. कोर्ट पुढच्या तारखेला निकाल देईल. कोर्टाने पुढच्या महिन्याची तारीख दिली. अजून 1 महिना थांबायचं?
यांना आजच डिग्री द्यायला काय प्रॉब्लेम आहे? राया चांगलाच भडकला होता. राया, कोर्टाला त्यांच्या पद्धतीने जाऊ दे. पुढची तारीख ही शेवटची तारीख असेल. तुमचा घटस्फोट कोर्ट मान्य करेल. रायाला वकिलांनी समजावलं. 100% राया. येस, राया आनंदाने चित्कारला. सर्वजण उठून उभे राहिले आणि बाहेर आले. रायाला पाहून मोना उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता होती. रायाने तिला अंगठा दाखवला. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. मोना डार्लिंग, पुढच्या महिन्याच्या आजच्या तारखेला मी फ्री बर्ड झालेलो असेन. ओ नो, अजून 1 महिना. मोना किंचित नाराज झाली. हनी, कम ऑन, बघता बघता 1 महिना निघून जाईल. त्यांचा गोड सुसंवाद चालू असताना वीणा तेथे आली. तिने रायासमोर एक छोटासा बटवा धरला. हे घ्या. काय आहे यात? उघडून पहा. रायाने बटवा उघडला. त्यात हिऱ्याची अंगठी, सोन्याचे कंगन, पाटल्या बांगड्या, हिऱ्याचे झुबे असे दागिने होते. हे तुम्ही लग्नात माझ्या अंगावर घातलेले दागिने आहेत. त्या दिवशी मी वाड्याबाहेर पडले, पण माझ्या पर्समध्ये तसेच राहून गेले. हे कुठचे? रायाला काही आठवेना. हे दागिने लग्न लागताना, विधी चालू असताना तुम्ही मला दिले होते. ते कायम माझ्या अंगावर असत. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताना मी ते पर्समध्ये काढून ठेवले. तिजोरीतील आईंनी दिलेल्या डब्यातील सर्व दागिने घालायचे होते ना, ते सर्व तर तुमच्याकडे आहेत, पण हे अगोदरचे दागिने मात्र माझ्याचकडे राहून गेले. आय एम सॉरी, मला माफ करा. वीणाने हात जोडले व पाठ फिरवून ती झपाझप निघून गेली. राया तिच्या कृश आकृतीकडे निशब्द होऊन बघत राहिला. वीणाने दागिने परत करून त्याला व मोनाला सणसणीत चपराक दिली होती. बारीकशी वीणा चालत चालत निघून गेली. बघता बघता दिसेनाशी झाली. तिचं वय जेमतेम 22 वर्ष होतं, पण आज ती 60-70 वर्षांच्या म्हातारीप्रमाणे वाटत होती. ती कशाने एवढी थकली आहे? तिला काही होत आहे का? खोकल्याची उबळ कशामुळे येत होती?